ते सांगतो कृषी मंत्री फिस्त्री मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही त्याला खंबीर आहेत. पण डबल प्रेम दिसायला लागलंय. एक प्रेम असं आहे मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून राग आला म्हणून मारलं, आणि दुसरा ही नेत्यालाच बोलला होता तुमच्या, तिथं मात्र बोलले नाही. तिथं भाऊ भाऊ म्हणते, ताई ताई म्हणते, अशी भाषेत बोलतात. म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरवता, आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता. तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असतं, तुमच्या नेत्याला बोलला म्हणून, आणि आमच्याला मारला असतं तर आम्ही कुणीच बोललो नसतो. आम्ही म्हणलो असतो न्याय सारखा केलाय, न्याय एकदम सारखा केलाय असं बोललो असतो आम्ही. कारण ज्यावेळेस अजितदादांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असंच झोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलो असतो 100% त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय, न्याय सारखा करतात. मग आपल्या घाडगे भाया सुद्धा आणलं. तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता. इथंच आमच्या लक्षात आलंय आणि इथंच आता मराठा सावध झाला. मराठा सावध अजितदादांना हे सांगणार आहेत आता जे सांगितलं, आता सांगितलं तुमच्या माध्यमातून. झोपत नाही. लातूर बंदची हाक दिली होती, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते. आता पुढची भूमिका काय असणार आहे? नांदेड, जालना या ठिकाणी जाळपोळ देखील झाली आणि अनेक वेळा असं पाहायला मिळतंय की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागते. आधी अशा भूमिका काय घेत नाही? सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करतंय का? वारंवार दाबून कसं कधी रात्री आपल्याला माहिती दाबून भाबून देत नसतो. काम करायचं तर क्लिअर करायचं. दाबादाबी घरी इकडे नसते दाबादाबी. अजितदादांनी शरद चव्हाणला राजीनामा देण्यासाठी ट्विट केलेलं आहे पोस्टवर. हे राजीनामा देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? गुन्हे तर दाखल व्हायलाच पाहिजे, कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती. परंतु त्या भैयाने प्रश्न विचारला तो तुम्ही पोरांनी सगळे शांत राहा, जाळपोळ करू नका, आपण सक्षम आहेत. हा, सगळं करायला आपण सक्षम आहेत, जाळपोळ काही करू नका. आमचं आता विजू भैयाचं आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर की लोकशाही मार्गाने शांततेत ते मूर्ख झालेत. जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहे. त्यांचं काय माहित नाही मला. तुमची काय दिशा काय असणार आहे आता? तुम्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील. दिशा कशी राहील? लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच राहतील. जाळपोळ असं काही होणार नाही. तसं विजूभाईची सुद्धा आमचं बोलणं झालं, ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहे. कारण आम्ही खंबीर आहे. दादा, संघटित होऊन मारण्यात आलेला आहे, मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई होईल अशी मागणी करणार केली. सकाळी पण सांगितलंय, आता पण पुन्हा सांगतो. त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये, अंधक दिसतंय. याचा अर्थ डोळा निकामी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस. आता 307 बसतोय, सामूहिक कट रचलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हाणायला पाठवलंय. कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता. म्हणजे जसा पळले ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकडच्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलायच का म्हणून मास आणायला लावलं. म्हणजे महादेव भैया मुंडेंचं, आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं. तोच प्रयोग इथं आमच्या विजू भैयाच्या बद्दल झालाय. हे मी जबाबदारीनं बोलतोय. तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट रचलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हाणायला, आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत. याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात 100% आहेत. अजित दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे, नसता तुम्हाला जड जाणार आहे. दादा, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं काही समीकरण झालंय असं वाटतं? नाही, मग असं झालं तर मी मग सांगितलं ना तुम्हाला, आता तसं तयारीने जावं लागेल. तुम्ही तिकडून हाणला लागले, इकडून हाणलेच. काय करावं? सर्वसामान्य थोडं चालू शकणार. सर्वसामान्य प्रश्न नाही विचारायचे. सर्वसामान्य खेट बोटाडच घेऊन जायचं जाताना. आता चप्पल घेऊन जायचंच नाही. आता जर पूर्ण हाणला लागलं थोपाडच फोडायचं. काय करणार हो? गरीबाच्या लेकराला नुसतं सांगायला गेलं यार. ते एवढा सारखा हत्तीसारखा माणूस तुम्ही बदाबदा हाणायला लागले 40-50 जण येऊ. तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला, वाईट वाटलं, इज्जत गेले. आम्हाला किती वाईट वाटत असेल एवढा मोठा माणसाला, हत्तीसारख्या माणसाला हत्ता तुम्ही. घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सर्वांना अधिकार दिलेला आहे. संपलेतच वाटतंय आता. कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही, लोकशाही कोणालाही मांडण्याचा अधिकार राहिला नाही. पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या, इथून निजाम भोला माघारी जावं लागलं. तो इंग्रज भैया आला होता, तो माघारी जावं लागलं टेकून. जेवढ्या हुकुमशाही होत्या, ज्या लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खून गेलेले. यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यानात नाही राहिलं. जर जनता शेतकरी जर एकदा उठले उसळले, काहीच चढून देणार नाहीत कोणाचं. हुकुमशाहीसारखं वाटतंय. मग हुकुमशाही म्हणून सांगितलं ना. हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटणं आता लय झालं, त्या दिवशी काहीच चढून देत नाहीत. एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं.
एक दोन देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं. ते या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका, शहाणे व्हा. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जबाब विजूभाईचा घ्या. तुमच्या एसपी साहेबांना सांगा, आम्ही एसपी साहेबांना बोलतो, कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा. वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो, शांततेत घ्या. विजूभाईचा जसा जसा ते निरोप येईल तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा, कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे, छातीत दुखतंय, त्यांची सुद्धा आपण काळजी करूया. आपण सगळे सोबत असं समजायचं नाही की थंड झालं काय झालं, फक्त उद्रेक जाळपोळ कोणी करू नका ही सगळ्याला विनंती आहे. तुमचं असं म्हणणं आहे का अजित पवार सुनील तटकरे